तर आपला हे मिऱ्याचा भात तयार बघा. सुंदर झालाय की नाही. मस्त पिवळा भात मिरे वगैरे टाकून. तर हे पहा मस्त एक नंबरमध्ये लागतंय. खूप छान पण होतं. ह्याच्यावर तूप घ्यायचं गरम गरम. आता पाऊस यायला आहे बाहेर. जेवण करायचं. ह्याला करते बंद. मला आता अजून शेंगदाण्याची चटणी कुट्टा करून घेतला. सकाळच्याला लागते शेंगदाण्याची चटणीसाठी बिना सोललेला लसण असा. जिरे घातलेत भरपूर, लाल तिखट, मीठ आणि शेंगदाणे. ह्याला घेते फिरवून मिक्सरला. आणि ह्या शेंगा तुम्हाला जसं की दाखवलं भाकर टाकली आहे, पिठलं केलं या, त्याच्यामुळं मग ह्या शेंगा टाकल्या एवढ्या तव्यावर छान लागतात. तर हे आपलं बेसन पिठलं काय म्हणतात, कोणी बेसन म्हणते कोणी पिठलं, आम्ही पिठलंच म्हणतो. ह्याच्यासोबत 2 भाकरी टाकल्यात ताईंनो. हे पहा अशा मस्त 2 भाकरी. दिदीला आणि मला अर्धी अर्धी. त्यांनी एक खातील काय माहीत नाही, 2च केल्या आता. बस होते आता. अशा मस्त झाल्या आता भाकरी आपल्या छान. चला चटणी करून घेते शेंगदाण्याची. तर बघा कांदा, जिरे मोहऱ्या, कांदा आणि कढीपत्ता भरपूर असा. तर हे काय कशासाठी, हे पहा ह्या चण्यासाठी. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं ताईंना, ह्याच्यामध्ये नाही खाणारा माणूस चणे खाते, थोडासा आपण हिंग घालायचा. हिंगानं चव ह्याची इतकी सुंदर लागते ना. मस्त हिंग घातल्याच्या नंतर ह्याची चवच बदलते ताईंनो. नाही खाणारा माणूससुद्धा ना हे खाते. तर याची अशी खासियत आहे. तर आपल्याला तिखट आणि नॉर्मल घालायचं आहे. उगं थोडंसं असं, जास्तीचं नाही घालायचं. तेल पण मी खूप कमी प्रमाणात घातलं आहे ताईंनो. खूप छान लागते चव ह्याची. आणि मोड तर इतके छान आले होते तुम्हाला जसं की दाखवले. हे बघा कसं चिटकले तर बघितलं का. चवीनुसार मीठ घालायचं. झाला आपला सकाळी पौष्टिक नाश्ता तयार. खूपच सुंदर दिसायला इथे मोड आल्यामुळं. आणि आता थंडीचे दिवसाचं मानत आहे असं काही खाल्लं तर, आणि शरीरासाठी आपल्या चांगलं असते ताईंना. गुड मॉर्निंग. तर चला मी बनवीत आहे नाश्त्याला. आज पौष्टिक नाश्ता आहे आपला. भिजू घातले होते 2 दिवस झाले. असले मस्त आणि भारी मोड आलेत ना ह्याला. हे काय नाही कपड्यात बांधलं नव्हतं, काही नव्हतं, थोडं सुकविलं हे आणि डब्यामध्ये पॅक बन डब्यामध्ये ठेवलं बघा ताईंनो. किती सुंदर मोड आले त्याला आहे का. आणि हाय राजमा रात्री भिजू घातला होता. 2-3 शिट्ट्या घेतल्या त्याला. ह्याचा मसाला पण तयार करून ठेवला आहे, ते पण दाखवतात. ह्याला अगोदर 2 शिट्ट्या घेते आणि नंतर ह्याला मग थोडंसं तेल वगैरे टाकून फ्राय करते, थोडं किंचित असं. तर हे मसाले हे आपल्या घरगुती काही, हे फक्त बाहेरचं आहे, हे बाकी सगळे घरचेच इथं. आणि हे जे आहे ते कांदा, टोमॅटो, लसूण आणि अद्रक मस्त असं व्यवस्थित फ्राय करून घेतले. त्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे ताईंनो मला. तर बघा ग्रेव्हीला किती सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या. मस्त अशी वाफली आहे. थोडंसं तेल सोडती समजा, कारण आपण आधीच वाफवून घेतलेलं आहे ते, असं तर गरज नाही आहे. इकडे लावले तर चणे बघा किती छान सुटलं आहे तेल आपल्या ग्रेव्हीला. मस्त असं तेल सुटल्याच्या नंतरच आता समजायचं की आपली ग्रेव्ही छान शिजली आहे. आता ताटात घेतल्याच्या नंतर पाणी एकीकड आणि ग्रेव्ही एकीकडे ही होत नाही बघा ताईंनो. अशी जर शिजली ना तर झालं. आता हे आपलं राजमा जेवढं पाणी काढू काही की थोडंसं जरा जास्तीचंच वाटायला आहे ना. नंतर लागलं तर टाकते ताईंनो, कारण आधीच जर जास्त झालं तर काय करू उगीच. मग त्याच्यापेक्षा थोडंसं असं काढून घेते आणि थोडं राहू देते. तर हे बघा जास्त झालं असतं, काढलं म्हणून बरं झालं की नाही. कलर तर किती सुंदर आला. ह्याला काही कलर नाही किंवा दुसरं तिखट वगैरे काहीच नाही टाकलं. जे मी डेली यूज करते ना तेच तिखट येत आहे ना. पण बघा किती सुंदर कलर आला आहे का. आपला राजमा तयार. आता फक्त मीठ राहिले ह्याच्यात टाकायचं. ह्याच्यासोबत चावल खातात, राजमा चावल. पण आपल्या इथे तेवढा भाताचा काही शॉकिंग नाही आहे कुणी, त्याच्यामुळं याच्यासोबत चपातीचा. आता चमचा लहान येत आहे नो, तर हे मीठ एवढं लागतं या बरोबर होतं आहे. बघा तेलसुद्धा छान आलं आहे बरं का भाजीला आपल्या. आणि ह्या ग्रेव्हीमध्ये काय मी काजू वगैरे टाकले नाहीत, कारण पनीर करतानाच मी काजू टाकते फक्त. ह्याच्यात काही नाही टाकले. तर ह्या पाण्याचं काय करू, तर ह्या पाण्याला काय करणार, थोडीशी तुपाची फोडणी देणार आहे.
जिरे टाकून आणि ह्याचं सूप टाईप करून मी पिणार आहे. आता हे झाकून ठेवते, कारण हे वेस्ट कसं करायचं. खूप छान आहे. ह्याच्यात आपले चणे बी झाले असतील आता. हां, तर मस्त असे आपले चणे बघा किती सुंदर. हां, मोड तर बघा ना किती छान आले. तर चला ह्याला पण आता ती भाजी झाली का त्याचकडे त्याला पण फोडणी देऊन घेते. हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहे सर्वजणी? मजेत ना आणि मजेतच राहायचं. तर चला मी अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आमच्या इकडं आहे बघा ऊन, तुमच्याकडं पाऊस असेल. आम्ही उन्हानं वैतागलो, तुम्ही पावसानं वैतागलात बघा ताईंनो. असं ऊन आहे ना, बघायचंच काम नाही. त्याच्यामुळे उन्हात उभं राहून म्हणलं थोडंसं दाखवावं की खरंच पाऊस नाही आहे आमच्याकडं. हैदराबादला अजिबात पाऊस नाही, कसलाच पाऊस नाही ताईंनो. काल थोडीशी घुरघुर आलती, तरी पण बेडशीट वगैरे मी धुवून टाकले. म्हणलं येऊ जेव्हा वाळायचं तेव्हा वाळल, आणि वळतच असते कसं ना कसं त्याच्यामुळं. तर चला आता वाजलेत 9. आजीकडं नाश्ता आजीचा करायला जावं लागतंय. आणि सकाळी काय केलं तर राजमा 1 नंबरमध्ये झाला आहे. राजमा करून बघा नक्कीच ताईंनो एकदा. काही नाही, एकच कांदा एकच टोमॅटो घेतलं, त्याच्यातच अद्रक लसूण सगळं फ्राय करून घेतलं, थोडंसं तेल घालून आणि मिक्सरला फिरवून घेतलं ताईंनो. बघा असलं वारे आहे का हे. आणि नाश्त्याला काय केलं तर चणे मस्त झालेत बघा ताईंनो. 1 नंबरमध्ये झालेत चणे आपले. दाखवते तुम्हाला, एकच मिनटं. मी आत्ता खाल्ले थोडेसे, वारा आलेलेच बघा, त्याच्यामुळे मध्ये आले मी. हे बघा खाऊ लागले सगळे. जय कधी खात नाही, जयने सुद्धा खाल्ले, खूप छान झालेत. मला त्याला खूप आवडले, त्याला पण खाल्ले. तर चला बघू आता पुढचं अजून काय ते. मला तर काही राजमा आवडत नाही ताईंनो, त्याच्यामुळे मी इतकीच भाजी राहिली ठेवून घेतली. बाकीची पिल्लूला आंटीला देऊन टाकली आणि ह्यांना घेतली. सगळेजण गेलेत आता. बघेल माझी मला थोडासा ठेचा किंवा शेंगदाणी चटणी पण आहे रात्रीची केलेली. मिऱ्याचा भात जसं दाखविलं ना, ते मिऱ्याच्या भातासोबत केली शेंगदाण्याची चटणी. आता नाश्त्याला आम्हाला काय खायचं आहे आता, असे वाटाणे भिजवून त्याच्यात शेंगदाणे वाटाणे हिरवे मुग आणि हे जे दाखविले ते चणे हे भिजवायचं आणि ते खायचं आहे आता नाश्त्याला. जास्त पौष्टिक खायचं, किती दिवस खातात काय माहिती. बघू चला. तरी पण जे बी काय शेअर करेल, जे बी करेल ते तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेल ताईंनो. तर चला कसा सांगते तुम्हाला आता. काहीतरी आहे पण आत्ताच नाही, थोडं थांबून सांगेल.